बघू नाम कसं दिसतोय. हां मस्तच. वर्षानंतर आज मी पहिल्यांदा माझ्या मम्मी पप्पांबरोबर गुढीपाडवा सेलिब्रेट केला. हार्दिक शुभेच्छा. काय बोलते? शुभेच्छा. शुभेच्छा. वेलकम बॅक टू आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपला मराठी माणसांचा सण आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपण आजच्या दिवसापासून करतो. हा दिवस आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो. तुम्हाला कळलंच असेल मी कशाबद्दल बोलते. तर आज आहे गुढीपाडवा आणि आज आपण गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन करणार आहे. आम्ही तर खूप वर्षानंतर करणार आहे, सो मी जरा जास्त एक्सायटेड आहे. सगळं कसं होणार आहे काय होणार आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन, कारण आधी रेडी व्हावं लागेल. सो मी जस्ट आंघोळ करून आली आणि जस्ट व्हिडिओची स्टार्टिंग केली. मम्मी आत पुरणपोळीची तयारी करते आहे. मस्त असं वेलचीचा स्मेल वगैरे येतो, सो खूप भारी वाटतं. सो सगळ्या डिटेल्स तुम्हाला कळतीलच. सो स्टे ट्यून आणि बघूया हा दिवस कसा जातो आहे. थोडंसं घाई गडबडीत नको व्हायला, मुहूर्त वगैरे चुकवायचं नाही आहे आपल्याला, सगळं ऑन टाईम करायचं आहे. सो चला मग आता बघूया कसं जातं हा दिवस. टंटन मीच झालेली आहे रेडी अँड हा माझा फायनल लुक आहे. मी फर्स्ट टाईम साडी नेसले, ते पण एखाद्या फेस्टिवलला. आम्ही ॲक्च्युली खूप म्हणजे सवय नाही अशी साडी बिडी नेसायची. पप्पा इथे तयारी करत आहेत अँड आता आम्ही गुढी उभी करतो, कारण मुहूर्ताची वेळ टळत चालली आहे. सो चला आपण पटपट तयारी करूया आणि बघूया कसं जातं आहे. आता मी इथे गुढी उभी करणार आहे. तर गाइस आपली छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे. मला जशी जमली मी तशी काढली, कारण मला जास्त रांगोळी काढायची सवय नाही. असं मी ऑनलाईन बघून एक छोटीशी काढली. जे बघितलं ते तर काही काढलंच नाही, जे वाटलं ते काढलं. आणि मी पाठावरतीच काढली आहे. तिथे बघा पाठावरती थोडीशी रांगोळी काढली आहे, कारण बाजूला बाहेरचं काढली असती तर येण्या जाणाऱ्यांनी माणसांनी पाय दिला असं, त्यामुळे पाठावरतीच काढली जिथे आपल्याला गुढी उभी करायची आहे. सो आता आपण पुढचं तयारी करूया. गाइस फायनली आपली गुढी रेडी झालेली आहे. आणि अशी बघू नाम कसं दिसतोय. हां मस्तच.
तर मित्रांनो, आमची गुढीची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, पण मी तुम्हाला गुढीपाडवा विश तर केलंच नाही. सो तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचा भरभराटी जावं, तुमच्या सगळ्या इच्छा कंप्लीट व्हाव्यात आणि माझीसुद्धा इच्छा कंप्लीट व्हावी या नवीन वर्षामध्ये. मी सुद्धा अशी अपेक्षा करते. सो पॅरेंट्स, सगळ्यांना विश करा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हां, माझ्या पॅरेंट्सकडून पण तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही खूप वर्षानंतर गुढीपाडवा सेलिब्रेट केला आहे, सो एक वेगळाच आनंद आहे. सकाळी खूप घाईगडबड झाली उठायला, कारण आम्हाला मुहूर्तावरती करायचं होतं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आम्हाला ऑफिसला पण जायचं आहे, त्यामुळे सुट्टी नाही आहे. सो आम्ही खूप घाईगडबड केलं. नैवेद्य अजून आम्ही दाखवलं नाही आहे, कारण मम्मी तो नंतर दाखवणार आहे, होईल तेव्हा. सो आम्ही नॉर्मल पूजा तरी करून घेतली आहे. बघा, हा मम्मी, आमच्या गुढीची साडीसुद्धा हिरवी, आमच्या मम्मीची साडीसुद्धा हिरवी आणि मी घातलेली साडीसुद्धा हिरवीच. आज आम्ही मस्त कॉम्बिनेशन केलेलं आहे हिरव्या हिरव्या साड्यांचं आणि बहुत अच्छा लग रहा है. गाईज, पप्पा घरात देवपूजा करतात. अजून आता देवपूजा होणार, त्याच्यानंतर मग मम्मी सगळ्या देवांना नैवेद्य दाखवणार आहे. सो मला हा पार्ट भेटतो का नाही माहिती नाही, पण मम्मीला सांगेन व्हिडिओ करा. मम्मी नैवेद्याचा व्हिडिओ कर तेवढा तू. कसं करणार? येस, ट्रायपॉड आहे. गुढीपाडव्याच्या काही आठवणी तुमच्याबरोबर शेअर करते. आमच्याकडे ना, म्हणजे शाळा होती, जेव्हा मी शाळेला होतो त्यावेळेला पाट घ्यायचो. पाटावरती चाफ्याची फुलं असतात ना, ते ठेवायचो, त्याच्यावरती गूळ खोबरं वगैरे ते पण लावायचो. सो खूप गोड आठवणी आहेत गुढीपाडव्याच्या. पण त्याच्यानंतर आम्ही मुंबईला आल्यानंतर आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट केला, बट मी नव्हती. मी कॉलेजला असल्यामुळे गुढीपाडवा काय फॅमिलीबरोबर कधी करायला भेटला नाही. आणि मला असं वाटतं की खूप वर्षानंतर आज मी पहिल्यांदा माझ्या मम्मी पप्पांबरोबर गुढीपाडवा सेलिब्रेट केला आहे. सो एक वेगळाच आनंद आहे. लास्टच्या वर्षी पण आम्ही करणार होतो, बट थोडंसं झालं, माझ्या मम्मीचं थोडंसं भांडण झालं, त्याच्यामुळे तो कॅन्सल झाला. पण ह्यावेळेला म्हटलेलं काही करायचं, पण गुढीपाडवा सेलिब्रेट करायचा. किती अडचणी येऊ दे, काही येऊ दे, सेलिब्रेट करायचं. आणि ह्यावेळेला पॅरेंट्सनी पण सपोर्ट केला. माझी मेन म्हणजे माझी मम्मीसुद्धा तयार झाली. मम्मी आता आज पुरणपोळ्या बनवते आहे. पुरणपोळ्या माझ्या पप्पांना, माझ्या भावाला खूप आवडतात खायला, मला जास्त नाही आवडत. आणि पण ह्यावेळेला मम्मीच्या हातच्या खायला भेटतात, त्यामुळे मी तर खाणार आहे पुरणपोळी. सो बघूया आता. अँड सेकंड थिंग, खूप भारी वाटतं आहे. एक वेगळाच आनंद आला आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती. आणि मेन म्हणजे माझ्या पॅरेंट्सबरोबर सेलिब्रेट करायला भेटले, त्याचा तर एक वेगळाच आनंद आहे. सो आता जायचं आहे मला थोड्या वेळात. ऑफिस आहे आज ऑफिसला सुट्टी. रात्री मला वाटलं की यार ऑफिस आहे, कसं जमणार आहे, काय जमणार आहे, पण ठरवलेलं करायचंच आहे आपल्याला. सो झालं ते मॅनेज. सकाळी आम्ही 5ला उठून सगळं केलं अँड आता आम्ही रेडी झालो. आता मी जाऊ शकते ऑफिसला, काही इश्यू येत नाही आहे. जाऊया आता ऑफिसमध्ये. थोडंसं चेंज वगैरे करावं लागेल. साडी घालून तर ऑफिसमध्ये जाणं मला पॉसिबल नाही, कारण मी आज पाहिजे मी साडी घातली. मला कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता तर मी नीट चालू शकते, पण बाहेर मला कुठे चालता येत नाही साडीमध्ये, त्यामुळे मोस्टली मी साडी घालत नाही. मला पर्सनली साडी जास्त आवडत नाही, खूप रेअरली मी साडी घालते. आणि ह्यावेळेला मला अशी मनातून इच्छा आहे, चल साडी आणि ही नथ घालायची होती, सो ती घातली. पण हे घालताना खूप त्रास झाला ॲक्च्युली, बट इट्स ओके. मी कशी वाटते हे मला नक्की सांगा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा की हार्दिक शुभेच्छा. काय बोलते? शुभेच्छा. शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपला मराठी साले बोल. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात होते, सो प्रत्येकाने नवीन वर्षासाठी काहीतरी टार्गेट ठरवा, जे की आपण 1 जानेवारीला करतो. ते जर तुम्ही मोडलं असेल तर ते आजपासून करा. बरोबर.